सरकार आहे ना, लोकांचा संताप आहे. सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुमचा, मुंबई महापालिके सत्ता तुमची, प्रधानमंत्री तुमचा, गृहमंत्री तुमचा. मग मोर्चे कसले काढताय आणि कोणाविरुद्ध काढताय मोर्चे? सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला हा जगाच्या इतिहासातला पहिला मोर्चा. सत्ताधारी पक्षानं, मजबूत अशा प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला जगाच्या इतिहासातला हा पहिला मोर्चा आहे. आणि त्याबद्दल मोर्चा काढणाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे जांभुरी मैदानावर. खरोखर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सत्कार तर केलाच पाहिजे, पण ज्या कोणी त्यांना ही आयडिया दिली आहे मोर्चा काढण्याची, तर त्यांना सुद्धा पद्मश्री वगैरे शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. पहलगाम विषयावर तुम्ही काही भूमिका मांडल्यात का? कारण आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्षभरात जे घडलं, विशेषतः ऑपरेशन सिंधूर असेल आणि त्यानंतरच्या घटना अजूनही असुरक्षित आहे. पर्यटकांच्या दृष्टीने अजूनही तितका प्रतिसाद नाहीये काश्मीर खोऱ्यामध्ये. याचं कारण असं आहे की सरकारवर विश्वास नाहीये. ऑपरेशन सिंदूर हे गुंडाळण्यात आलं प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावामुळे. आमच्या राज्यकर्त्याने इराणचा आदर्श नक्कीच घ्यायला पाहिजे. कसं लढावं, स्वाभिमान आणि राष्ट्राभिमान यासाठी कसं लढावं शेवटपर्यंत अमेरिका आणि इस्रायलसारख्या महासत्तेशी देशासाठी. आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली राजकारण सुरू केलं आणि प्रेसिडेंट ट्रम्पचा फोन येताच आम्ही दहशतवादाविरुद्धची ही लढाई आम्ही गुंडाळून ठेवली. त्यानंतर या क्षणापर्यंत आपण दहशतवादाविरुद्ध आम्ही लढू हा शब्द काढलेला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढायला गेलो तिथे आज प्रेसिडेंट ट्रम्प असतील, अमेरिकेचे उपाध्यक्ष असतील, इस्रायलचे नेते असतील, एकत्र येतात. हे मोदींना खिशात ठेवल्याचं लक्षण आहे. भारत नहीं झुकेगा लेकिन मैं झुकूंगा. भारत नहीं झुकूंगा लेकिन मैं झुक गया हूं अमेरिका के सामने, प्रेसिडेंट ट्रम्प के सामने. यही कहा है. कल मल्लिकार्जुन खड़गे ने प्रधानमंत्री को आतंकवादी नहीं, ऐसा नहीं कहा है. आप सुन लीजिए, मोदी सबको डराते हैं. ईडी, सीबीआई, पुलिस की भय दिखा के मोदी सबको डरा